नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. गावाकडे आहे, कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. काल आपण ॲक्च्युली तुरळ गावी गेलेलो. संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर असं गाव तुरळगाव. तुरळगावामध्ये गेल्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, माड आहे ना, गावकऱ्यांनी छान पद्धतीने असा वाजत गाजत सानेवरती आणला. त्याच्यानंतर स्त्रियांनी पण मस्त अशी गाणी म्हटली, पारंपरिक गाणी. माड सानेवरती आला, त्याच्यानंतर छान पद्धतीने उभा केला गेला. माड मंडळी तोडून सानेवरती आणणं हे ॲक्च्युली गाव एकत्र असण्याचं प्रतीक आहे. म्हणजे एकीचं बळ जे काय असतं ना, ते या माडाद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. तर माड सानेवरती आला, छान पद्धतीने उभा केला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुरळगावचा जो शिमगोत्सवातील होम असतो आणि पालखी, नाच, जत्रा हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मंडळी, माड हे उभा राहिलेला आहे, बघताय तुम्ही. यावर्षी आंब्याचा माड होता, 2 वर्ष आंब्याचा माड आणि 3ऱ्या वर्षी सुरमाड असतो. तर बरोबर ना, संदेश आपल्यासोबत आहे इकडे. हो, दरवर्षी म्हणजे 2-3-3ऱ्या वर्षी असतो ना सुरमाड असतो, दरवेळी आंब्याचा माड असतो. अच्छा. तर छान पद्धतीने माड आणलेला आहे, उभा केलेला आहे. आता इकडे गावकरी होळीची तयारी करतात. लवकरच होळी पेटवली जाईल आणि मग पालखी आणली जाईल, मग शिंपण्याला सुरुवात होईल. चला मंडळी, माड आलाय, मंदिरामध्ये दर्शन झालं. आता जरा फिरूया जत्रेमध्ये, मार्केटमध्ये, जत्रेमध्ये. हे पोरांनी गोंगाट केली नाही, पेपाटी. पोरं काय ऐकत नाही. इकडे कसं गावाकडची जत्रा असते शिमग्यातली, त्याच्यात बरंच काय काय असतं. आवाजाला बघा, उसाचा रस आहे, लहान पोरांची खेळणी आहेत आणि फुगे आहेत. बरे हो ना? ताई कुठे आहेत? आई आले की? होय, आहे तिकडे सानेवरती झाड आहे ना. हां हां, त्या झाडाच्या चालेल, जाऊन या. तिथेच आहे, एकदम झाडाच्या पलीकडे. चालेल. काय म्हणतात, घरचं काम झालं का तुमच्या? नमस्कार. अच्छा, थँक्यू. बघतो आम्ही तुमचे व्हिडिओ. अच्छा, इथलेच का तुम्ही? नाही, तुरळ डिकेवाडीतले ना इथले? अच्छा, झालं आहे. आता स्लॅबचं मंडेला चालू करायचं आहे. शिमग्यामध्ये खास करून लहान पोरांची खेळणी भरपूर आणतात. वडापाव काहीतरी पिऊ आहे ना, म्हणजे थंडा काहीतरी ते असा ज्यूस वगैरे नाही काय? पुढं उसाचा होता इकडे, काय ते थंड बनवतात बघ, मिक्स. नमस्कार, थँक्यू. चला, इकडे कुठे आहे अजून एक? अजून जोरात, अजून जोरात.
पोरांची मजा चालले. आणि इकडे खास इथे जे पण भक्तगण येतात त्यांच्यासाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते दरवर्षीप्रमाणे. नमस्कार, बरे आहात ना? झालं आहे, माडाकडेच होतो. तुम्हाला बघितलेलं पण खाली होतात ना. भेटला संदेश भेटला. बाय संदेशचे पप्पा. नमस्कार. अरे तुम्ही पण आहात काय? 30 रुपये देऊन पोरं अनलिमिटेड मजा करतात, पाहिजे तेवढी. वाजव मस्त वाजव एकदम. तर आता मंडळी होळीच्या वाटली पोहणी चालू आहे. आणि इकडे बघताय का नवीन नवरे मंडळी पण आहेत. तर होळी झाली की नवीन नवरे कसे होमामध्ये नारळ टाकतात.
तर इकडे साधारण बंटीने मोजले 17 जण नवरे आहेत ना यावर्षीचे. 17 ते 18 साधारण नवरे आहेत. गेल्या वर्षी 16 होते. म्हणजे कमी जास्त असतील पण साधारण आमच्या गिनतीमध्ये 16 आलेले आणि यावेळेस 17-18 दिसत आहेत. होळी लागली की सर्वजण मग जत्रेमध्ये दंग होतात. खाण्यापिण्यामध्ये लहान पोरं खेळणी, बागेकडला ज्यूस, उसाचा रस, निंबू पाणी असं बरंच काय जत्रेमध्ये आहे. तर सर्वजण जत्रेचा एन्जॉय घेतात आणि मग सर्वजण घरी जातील. आता पालखी येईल थोड्या वेळातच.
चला मंडळी, होळी लागलेली आहे. जरा आता जत्रेत काहीतरी खाऊया. काय केलं होतंस आम्हाला? कलिंगड. कलिंगड. जत्रेमध्ये कलिंगड खायची वेगळीच मजा असते. तर चला कलिंगड खाऊया. निखिल येतो कधी कधी पार्टी करायला, त्याला ओलपटला निखिलला देखील बघ, निखिलला ओलपट व्हायचं आहे. निखिल दावडेवाडीत पार्टीला ये रे. आपलंच आहे. पकडलंय. साल काढून देऊ ना. साल काढून दे ना. साल उन्हामध्ये जरा बरं वाटतं कलिंगड. चल संदेश, बाय बाय. निघतो आम्ही आता, भेटू लवकरच. बाय. चला मंडळी, तुळाचा शिमगा छान पद्धतीने झालेला आहे. आता चाललेलो आहे घरी. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण तुरळच्या शिमग्याला आलेलो. छान पद्धतीने मजा आली आणि निघूया ना आता. कलिंगड जाता आता कलिंगड खाल्लेलं. तर मगाशी ज्यूस प्यायलेलो का, तो मँगो ज्यूस. असं जत्रेमध्ये पण मजा आहे, पण काय लहान पोरांची जास्त मजा असते. आता मोठे व्हायला ना चाललो आम्ही. आता आम्ही जाणार खरी. चला आता पुरतं इथे थांबूया. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि गावी येत आहे. टोपी घ्या, टोपी विसरलो, पण काय ठीक आहे. आता हेल्मेट आहे तर काय बाय करून त्रास नाही आहे. खूप ऊन आहे ना, तर तापते. चला बाय बाय. टाटा.